सावधान महाराष्ट्र. रांजणगाव MIDC मध्ये बेरोजगार तरुणांची कामाला लावतो सांगून केली जाते आर्थिक फसवणूक. कशासाठी तू का कुठं लावली कामाला लोक तू? आम्हाला नाही बघा आमचे बाहेर कामाला कुठं लावली का तू? लेफ्ट राईट शिकवतो ना, कामाला लावली का लोक? आसपास लावायचे होते ना, कुठं लावायची कामाला तू? इकडेच लावायचे होते. पैसे कारण घ्यायचे काय? तू जॉब नाही काय नाही, तू पैसे कशाचे गोळा जॉब करतो? होता ना सर, असं थोडी जॉब नाही असं कसले कसले पैसे? कसले पैसे माधुरचोत? कसले पैसे? तर त्यांना जे असतं ना ट्रेनिंग त्याच्यासाठी खर्च जे काय ट्रेनिंग आहे? तू सांगून आणलं का यांना? तू काय सांगितलं कामाला? कोणती कंपनी? रांजणगावची मला सांग. कुठं लावणार तू? कोणती कंपनी सांग? सगळं सांगितलं. कंपनीचं नाव सांग. कोणती कंपनी? अजून पण कंपनी आता याच्या आधी तू कुठं लावलेत कामाला पोरं? ए यार तोंडाने सांग कोणती कंपनी लावली? यांना फसून आणले ना तू? नाही ना सर, कोणती कंपनी यांना कामाला सांगितलं का तू? अजून नाही पैसे का घेतले जेव्हा मला सांग. मंदिरात फ्री आहे. नाही पैसे का घेतले? तो पण पैसे घेतोय त्याला 20-25 हजार पाठवून काही संबंध राव. प्रत्येकाचे सर वेगवेगळे पोर आहे. सगळे म्हणजे ठरून वेगळं फसवतात. सगळे आमचे नाही, ते वेगवेगळ्या जणा कोणाला आहे, सगळे वेगळेच आहे. वाटलं तर आमचे जे ट्रान्झॅक्शन केले तर तुम्ही ते पाहू शकता ना. नाही मला एक सांगा, कोणाच्या म्हणण्यावर पैसे पाठवले तुम्ही? तू कोणाला पाठवायला सांगितले पैसे? कोणाला पैसे पाठवायला? काही मुलं आहेत ना, 3 जणांची आहेत, तिघांची वेगवेगळी आहेत. असे आमचेच नाही आहेत. बरं तू रात्री मला म्हणला कंपनीत लावतो, कंपनीचं नाव सांग भाऊला. रात्री कोणत्या कंपनीत आहे? तू रात्री म्हणला रांजणगाव मध्ये कंपनीत लावतो, त्या कंपनीचं नाव मला समोरची व्यक्तीने दुबईची कंपनी कोणती? कोण आहे? फोन लावून दे. सांगितलं. तुम्हाला फोन लावून दिलं. कोण आहे त्याचं नाव तुम्हाला माहित नाही? ए, असं बोल, थांबा, हे लाईन घ्या, बोलून घ्या त्याला, इथं बोलून घ्या. आम्हाला पण फसवणूक टाकली सर. वाटलं नाही नाही, पण तुम्हाला माहिती पाहिजे पूर्ण कोणती कंपनी काय आहे. आयडेंटिटी कार्ड कोणी बनवली? आम्हीच बनवले. कशाची आयडेंटिटी कार्ड? महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सेस. आपण काय कारण तुम्ही एक माणूस नाही लावला, कुठं नाही लावला, तुम्ही लोक डायरेक्ट ऐका ना, त्याचे सगळे ना प्रायव्हेट लिमिटेड ना. नेम सुद्धा दिले. नेम प्लेटचं काय विषय? नेम प्लेट सुद्धा नव्हतं वर दिला. ते म्हणतात नेम प्लेट दे तुम्हाला एवढे पैसे. पण आता ऐक ना, तो आमच्याकडे काही जमा केलंच नाही ना. तो तुम्ही 3,000 परत वरतीच घेतले. घेतले ना फक्त. पैसे वापस आम्ही आमचं मला एक सांगा, याच्यात किती लोकांनी पैसे याच्याकडे यांनी जमा केले? तुमच्या बाबतीत असा प्रसंग कुठे घडला आहे का? कमेंट्समध्ये जरूर सांगा.